नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अख्खा मसूरची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी अर्धा वाटी मसूर घेतला आहे. ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे पाहू शकता. मसूर आपला छान शिजलेला आहे. 7 शिट्ट्या पुरेशा होतात. 7 शिट्ट्यांमध्ये पाहू शकता तुम्ही किती छान इथे शिजलेला आहे आपला मसूर. आता आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. इथे मी पातेलं तापत ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे किंवा तुम्हाला जसं लागतं तसं तेलाचं कमी जास्त प्रमाण तुम्ही ठेवू शकता. इथे आपण सर्वप्रथम मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण, जिरे, हिंग हे सर्व घालून छान परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये कांदाही परतून घेणार आहोत. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ताही छान फ्राय करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता थोडासा लालसर व्हायला लागला आहे कांदा. आता यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर. टोमॅटोला छान पाणी सुटायला लागलं की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. हे असं. आता आपल्याला यात कोरडे मसाले घालायचे आहेत. इथे मी घरचा काळा मसाला, लाल तिखट आणि हळद हे घातलं आहे. तुम्ही तुमचा ठेवणीतला मसाला किंवा कांदा लसूण मसाला इथे वापरू शकता. मसालाही छान मिनिटभर परतून घ्यायचा आहे. असा त्याला तेल थोडंसं सुटलं आहे. आता आपण यात शिजलेला मसूर घालून घ्यायचा आहे. हे पाहू शकता. पाणी आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला कसं घट्ट पातळ जसं लागतं तसं पाणी ठेवायचं आहे. आता याला आपण कमीत कमी 8 ते 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. शिजून झालं गॅस बंद करायचा आहे. इथे आपला अख्खा मसूरची भाजी तयार आहे. आपण चपाती, भाकरी, भात याबरोबर याला सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.